नमस्कार मित्रांनो, मी जयवंत भाबड. मित्रांनो, मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे नवीन शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. मित्रांनो, स्वामी विवेकानंद शिक्षणाची व्याख्या करताना म्हणतात, एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. म्हणजे मानवामध्ये असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय. ज्यावेळेस 18वं शतक संपत होतं आणि 19व्या शतक सुरूच होतं त्यावेळी ब्रिटिशांचं राज्य होतं. जर आपल्याला या देशावर अनेक वर्ष राज्य करायचं असेल तर आपल्याला या देशाची जी शिक्षण व्यवस्था आहे ही बदलली पाहिजे असा विचार समोर आला आणि त्यावेळच्या व्हायसरॉयांनी लॉर्ड मॅकोले यांची नियुक्ती केली. लॉर्ड मॅकोले यांनी मॅकोलेज नोट्स ऑन एज्युकेशन इन इंडिया तयार केली. याच्यामध्ये कारकुनांचा कारखाना तयार करण्याचं धोरण या शैक्षणिक धोरणामध्ये ठेवण्यात आलं आणि या देशावर जास्तीत जास्त वर्ष राज्य कसं करता येईल या पद्धतीचं शैक्षणिक धोरण आखलं गेलं. आजही अनेक विचारवंत बोलताना म्हणतात की भारतीय शिक्षण पद्धतीतला मॅकोले अजून गेलेला नाही. हे अतिशयोक्ती ठरत नाही. त्यानंतर मी येतोय की आपण जर बघितलं की लोकहितवादी असतील, लोकहितवाद्यांनी तर 1848 ते 1850 मध्ये जी शतपत्र लिहिली त्या निबंधामध्ये भारताची शैक्षणिक स्थिती, भारताची सद्यस्थिती या त्या निबंधांमध्ये त्यांनी नमूद केलेली आहे. त्यानंतरची थोर अशी परंपरा आपल्या भारताला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राला लाभलेली आहे, ज्यांनी एक चांगल्या प्रकारचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पाया आणि मुहूर्तमेढ रचण्याचं काम केलं. आणि आपण जर बघितलं तर या चर्चेमध्ये की न्यू एज्युकेशनल पॉलिसी त्या अगोदर कोठारी आयोग येतो. ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर भारताला एक समृद्ध शिक्षण पद्धती असायला हवी, एक चांगली विचार देणारी शिक्षण पद्धती असायला हवी. त्यासाठी 2 आयोग नेमले गेले. त्यात एक कोठारी आयोग आणि एक स्वामीनाथन आयोग होता, जो विद्यापीठीय लेव्हलचा होता. कोठारी आयोगामध्ये जर आपण बघितलं, कोठारी आयोगाचं नाव जरी कोठारी असेल तर त्या आयोगाचा ड्राफ्ट तयार केला होता JP नाईक, जे जागतिक दर्जाचे विचारवंत आणि जागतिक दर्जाचे शिक्षण शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी हा ड्राफ्ट तयार केला. ते एक मराठी आणि त्यातल्या त्यात ते कोल्हापूरचे होते. मग हा ड्राफ्ट तयार केला. हा ड्राफ्ट नंतर सगळीकडे लागू झाला. मी ज्यावेळेस BEdला होतो त्यावेळेस मी पूर्णपणे त्याचं वाचन केलं. जर कोठारी आयोगाची 100% अंमलबजावणी जर आजपर्यंत झाली असती तर आज आपल्या भारताचं जे चित्र आहे किंवा शैक्षणिक पद्धतीचं जे चित्र आहे यामध्ये निश्चितच आमूलाग्र बदल आपल्याला झालेला दिसला असता. पण हे माझंही दुर्दैव आणि तुमचंही दुर्दैव की ज्या काही अंमलबजावणीत होत्या, ज्या काही शिफारशी होत्या त्या फक्त कागदावरच राहिल्या, त्याची अंमलबजावणी झाली नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. त्यानंतर जी न्यू एज्युकेशनल पॉलिसी 2020 आली, ही ज्यावेळेस 2014ला मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी स्थिरतावर झालं आणि त्यानंतर त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण निर्मितीसाठी डॉक्टर कस्तुरीरंगन समिती तयार केली, जे इस्रोचे माजी प्रमुख होते. कस्तुरीरंगन यांनी जवळपास 4.5 ते 5 वर्षे यावर काम केलं. 70हून अधिक संघटनांशी त्यांनी संपर्क केला. त्यात काही शिक्षण संस्था होतात. 210 पेक्षा जास्त ज्यांनी आपलं आयुष्य ह्या शिक्षणासाठी वाहून घेतलं होतं, सर्वस्व अर्पण केलं होतं, अशा 210 पेक्षा जास्त व्यक्तीशी त्यांनी संपर्क केला. ढोबळ मानाने एक मसुदा तयार केला आणि तो मसुदा सरकारपुढे ठेवला. त्यानंतर त्यावर काही प्रकारे चर्चा झाल्या, काही राष्ट्रीय सेमिनार झाले, वेबिनार झाले आणि त्यावर ज्या काही त्रुटी होतात, काही त्याची सूचना लक्षात घेऊन त्यानंतर परत एक त्यांनी तो मसुदा परत तयार केला आणि तोच मसुदा कॅबिनेटमध्ये ठेवला आणि 29 जुलै 2020ला कॅबिनेटने त्यास मंजुरी दिली आणि पूर्ण देशभर त्यावर साधक बाधक चर्चा होण्यास सुरुवात झाली. मग हा जो मसुदा आहे, अनेकांनी प्रश्न केला की आता नवीन शैक्षणिक धोरण सुरू झालं, तर नाही. नवीन शैक्षणिक धोरणचा मसुदा कॅबिनेटने मंजूर केला. यानंतर तो लोकसभेमध्ये जाणार, नंतर राज्यसभेमध्ये जाणार, त्यावर साधक बाधक चर्चा होणार,
त्यावर टीका होणार, त्यावर सूचना सुचवल्या जाणार, त्यात काही शिफारसी नमूद करण्याचं काम केलं जाणार, त्यानंतर कॅबिनेट त्यावर ज्यांना जे योग्य वाटतंय त्यामध्ये ते नमूद करणार, त्यानंतर तो मसुदा राष्ट्रपतींकडे जाणार, राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब झालं की तोच न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 पूर्ण भारतभर लागू होणार. अनेक शिक्षकांनी प्रश्न केले की हे आपल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, मग यांना स्वच्छाधिकार असेल, जरी केंद्राने ते जर दिलं तर आपण ते नाकारू शकतो, परंतु तसं होत नाही. शिक्षण हा समवर्ती विषय येतो, कॉन्करंट लिस्टमध्ये विषय येतो. जे आपलं संविधानातील 7वं परिशिष्ट आहे यामध्ये केंद्राचे विषय, राज्याचे विषय आणि समवर्ती म्हणजे दोन्हींचे विषय कॉन्करंट लिस्ट हे येतं. यामध्ये राज्यालाही आपले पाऊल टाकण्याचा अधिकार आहे, केंद्रालाही आपलं पाऊल टाकण्याचा अधिकार आहे. परंतु केंद्र सरकारला पाऊल टाकल्यानंतर आणि राज्याला जरी वाटलं की आपण त्यापेक्षा काहीतरी वेगळं ठरवू शकतो, ते आपोआप रद्दबातल होतं आणि केंद्राचाच निर्णय पूर्ण राज्यभर लागू होतो. त्यामुळे याच्यामध्ये कोणतेही राज्य वेगळ्या पद्धतीने यामध्ये जाऊ शकत नाही. हा समवर्तीमध्ये येतो, त्यामुळे हे धोरण सर्वांनाच लागू होतं. मग ह्या धोरणामध्ये जी पेडागॉजी आहे, पूर्वीचं क्वार्टरी आयोग 10+2, 10वी 11वी 12वी आणि अनेक विस्तृत शाखा त्यानंतर होतात. यानंतरची पेडागॉजी जी आहे ती 5+3+3+4 ह्या प्रमाणामध्ये येते. यामध्ये 100% एनरोलमेंट दिलेली आहे. 2030 पर्यंत 12वी पर्यंत सक्तीचं शिक्षण आहे. स्पेशल एज्युकेशनल झोन आहे. रिपोर्ट कार्ड 360 डिग्रीमध्ये दिलेला आहे. लोकविद्यांना प्राधान्य म्हटलेलं आहे. स्कूल कॉम्प्लेक्स संकल्पना यामध्ये आलेली आहे. NCERT आणि SCERT कडे अभ्यासक्रमाचं पूर्णपणे काम असणार आहे, अभ्यासक्रम निर्मितीचं. परंतु प्रामुख्याने मला यामध्ये एक नमूद करावं वाटतं. ज्यावेळेस न्यू एज्युकेशन पॉलिसी वाचली त्याच्यामध्ये मी तुम्हाला तो पॉइंट वाचून दाखवतो. एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यामध्ये म्हटलेलं आहे, द इंडियन एज्युकेशन सिस्टीम प्रोड्युस्ड ग्रेट स्कॉलर्स सच ॲज चरक, सुश्रुत, आर्यभट्ट, बोरहमीर, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्ता, चाणक्य, चक्रपाणी दत्ता, माधव, पाणिनी, पतंजली, नागार्जुन, गौतम, पिंगला, शंकरदेव, मैत्रेय, गार्गी आणि थिरुवल्लुवर. म्हणजे दाक्षिणात्य हिंदी भाषिकांना आनंदित करण्यासाठी अशा पद्धतीचे काही नावांचा समावेश यामध्ये केलेला आहे. परंतु ज्या बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं, मनुस्मृतीमध्ये ज्या स्त्रियांचे अधिकार खंडित करण्यात आले, त्यांना विशिष्ट चौकटीत ठेवण्यात आलं, त्यांना क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले असतील, सावित्रीमाई असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, अशी कितीतरी लोकमान्य टिळक असतील, अशी किती मोठी परंपरा आहे. या सर्वांचा उल्लेख यामध्ये येत नाही. याचं वाईट. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये प्रामुख्याने मोठ्या 3 त्रुटी मला दिसून येतात, ज्या चिंताजनक आहेत. पूर्वीच्या शैक्षणिक धोरणातील ज्या 4 त्रुटी होतात त्या दूर करण्याकडे या नवीन पॉलिसीमध्ये कोणत्याही प्रकारचा विचार करण्यात आलेला दिसत नाही. यामध्ये सर्वात प्रथम पहिली त्रुटी जर म्हणाल तर ती आहे सरकारी शाळा. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उल्लेख दिसत नाही. हे खूप दुर्दैव आहे. सरकारी शाळांची यंत्रणा ह्या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत अपयशी केली. खाजगी शाळा टाकण्यात आल्या, इंग्लिश मीडियम टाकण्यात आलं, त्यांना मंजुरी देण्यात आली, परंतु त्या पद्धतीने सरकारी शाळा सुधारण्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला दिसत नाही, जो आपल्याला दिल्लीमध्ये दिसतो. दिल्लीमध्ये सरकारी शाळांची स्थिती ही अतिशय चांगली झालेली दिसते. चांगल्या प्रकारचं तिथलं एज्युकेशन सिस्टमवरच निवडणुका लढल्या गेल्या. परंतु आपल्याकडे मात्र महाराष्ट्रामध्ये तसं चित्र दिसत नाही. मग ही सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत किंवा काही तरतूद केली पाहिजे, असा कोणताही विषय त्याच्यामध्ये येत नाही. किंवा सरकारी शाळांची स्थिती बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला जाईल, या धोरणामध्ये याचा साधा उल्लेखही दिसत नाही. या उलट खाजगी शाळांना प्रोत्साहन दिले जाईल असं नमूद करण्यात आलेलं आहे. हे अतिशय चिंताजनक बाब आहे. सरकारी शाळा ह्या वाचल्या पाहिजे, मराठी शिक्षण हे वाचलं पाहिजे.
आणि ही सरकारी शाळांमधून गरिबांची, कष्टकऱ्यांची, बहुजनांची मुलं शिक्षण घेतात. मात्र ह्या सरकारी शाळा सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा विषय यामध्ये घेण्यात आलेला नाही, हे याचं वाईट वाटतं. त्यानंतर जी दुसरी त्रुटी आहे ते आहे अत्यल्प आर्थिक तरतूद. यामध्ये काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला फायनान्सिंगमध्ये तो विषय येतो. नवीन न्यू एज्युकेशनल पॉलिसीचा मी वाचून दाखवतो. अनफॉर्च्युनेटली public expenditure on education in India has not come close to the recommended level of 6% of GDP as envisaged by the 1968 policy. Reiterated in the policy of 1986 and which was further reaffirmed in the 1992 review of the policy. The current public in bracket म्हटलेले center plus state expenditure on education in India has been around 4.43% of GDP. in bracket म्हटलेलं आहे analysis of budget expenditure 2017 to 18 and only around 10% of the total government. These number are for smaller than most developed and developing in countries. शासन ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मान्य करतात, ह्या त्यामध्ये लिहितात की आतापर्यंत 4.43% काहीतरी त्यावर दिलं जात आहे. एकूण जीडीपी दराच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावर होणारे कोठारी आयोगात सांगून ठेवलेला आहे. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेमध्ये आलं. सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी वित्तीय तूट किती असावी यावर त्यांनी कायदा केला, परंतु शिक्षणावर एकूण जीडीपी दराच्या 6% खर्च हा झाला पाहिजे आणि 6% आर्थिक तरतूद करण्याचा कायदा करू शकत होते, पण त्यांनी तो केला नाही. आणि यामध्ये परत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तेच म्हटलेलं आहे की मागच्या शैक्षणिक धोरणांमध्ये ज्या पद्धतीने ठरवलं आहे एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा 6% खर्च झाला पाहिजे होता, तो झालेला नाही. आणि हा जो काही निधी असेल याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की 10% ऑफ द टोटल गव्हर्नमेंट. दिस नंबर आर फॉर स्मॉलर दॅन मोस्ट डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज. जे विकसित राष्ट्र आहे आणि जे विकसनशील राष्ट्र आहे यांच्यापेक्षाही आपला शिक्षणावरील खर्च हा खूप स्मॉलर म्हणजे कमी आहे, याचे नंबर खूप कमी आहे असे यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. मग याप्रमाणे राजकीय तूट किती असावी यावर तुम्ही एक धोरण आखू शकतात, कायदा आणू शकतात. मग शिक्षणावर एकूण जीडीपी दराच्या 6% खर्चाची तरतूद ही झालीच पाहिजे, असं का आतापर्यंतच्या या मागच्या दुसऱ्या टर्ममध्ये किंवा दुसऱ्या सरकारच्या काळामध्ये झालं नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. आपण जर बघितलं एकूण एक जन्माला आलेलं गोंडस बाळ या पद्धतीने न्यू एज्युकेशनल पॉलिसी दिसते. यामध्ये हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे हे धोरण एक खूप मोठी एक रिस्क आहे किंवा एक खूप मोठी त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, त्याची अंमलबजावणी होणं खूप गरजेचं आहे. आणि ही अंमलबजावणी कितपत होईल यामध्ये अनेक विचारवंतांमध्ये तर शंका आहेच, पण माझ्यासारख्या शिक्षकांमध्ये सुद्धा यामध्ये शंका निर्माण होतात. यानंतर जे बोर्डाची परीक्षा असते त्यामध्ये न्यू एज्युकेशनल पॉलिसीमध्ये तिसरी त्रुटी म्हटलेला आहे. यामध्ये म्हणतात बोर्डाच्या परीक्षेची विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती वाटते. कठीण गोष्टी सुटसुटीत केल्या जातील आणि जो विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत नापास होईल त्याला आणखी एक संधी दिली जाईल असे नवीन शैक्षणिक धोरणात म्हटलेले आहे. आता आपण जर बघितलं तर कोठारी आयोगामध्येही चांगल्या प्रकारची त्यामध्ये एक धोरण मांडलेलं होतं की विद्यार्थी हा विद्यार्थी राहतो, परीक्षार्थी असू नये, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि परत तोच विषय पुढेही येतो, नवीन शैक्षणिक धोरणातही येतो. माझ्या मतानुसार बोर्डाची परीक्षा हाच खूप मोठा अडथळा आहे. जोपर्यंत वर्षाच्या शेवटी 3 तासांची परीक्षा होईल तोपर्यंत घोकणपट्टी ही कमी होणार नाही आणि विषय समजला आहे की नाही ही बघण्याची परीक्षा पद्धती आपल्याकडे अंमलात नाही. इतर देशांमध्ये निरंतर परीक्षा प्रणालीनुसार परीक्षा घेतल्या जातात. आपणही त्याचा अभ्यास केला पाहिजे
आणि अभ्यास करून ही निरंतर परीक्षा प्रणाली हिचा अवलंब आपल्या नवीन एज्युकेशन सिस्टममध्ये केला पाहिजे आणि ठराविक अंतराने छोट्या छोट्या टप्प्याने ज्या परीक्षा घेऊन त्यांचं इव्हॅल्युएशन त्यांचं मूल्यमापन झालं पाहिजे. उलट नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कठीण गोष्टी सोप्या करण्याची भाषा केली जाते, परंतु आजार कोणता आहे हे न समजता उलट त्यावर इलाज सुरू करण्याची प्रोसेस प्रक्रिया ही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दिसते. जर एकूण नवीन शैक्षणिक धोरणाविषयी जर विचारलं तर गरीब आणि बहुजनांना इंग्रजी शिक्षणापासून वंचित ठेवणारी ही शिक्षण पद्धती आहे. गरीब आणि श्रीमंत या वर्गातील दरी संपवणारं ही नवीन एज्युकेशनल पॉलिसी वाटते. खाजगी शिक्षण महागवणारं आणि मध्यम आणि कनिष्ठ वर्गावर आर्थिक बोजा पाडणारं ही नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे. समान शिक्षणाचा पाया उखडवणारी ही शिक्षण पॉलिसी आहे. विषय शिक्षक नाकारणारं आणि शिक्षक संख्या कमी करणारी ही न्यू पॉलिसी वाटते. अनुदानित विनानुदानित यांचं संकोच करणारं ही न्यू एज्युकेशन पॉलिसी वाटते. शिक्षणावर खर्च करण्याची ज्यांची क्षमता आहे त्यांना इतर बोर्डांची पर्याय देणारं आणि ज्यांना झेपत नाही त्यांना कुशल कामगार बनवणारं ही न्यू एज्युकेशनल पॉलिसी वाटते. सर्जनशीलता विविधता यांना मारणारं आणि जागतिकीकरणामध्ये 90 कोटी जनतेला फक्त मजूर म्हणून राबवणारं हे नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वाटते. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व संघटनांनी यावर अनेक प्रकारचे सेमिनार आयोजित करून वेबिनार आयोजित यावर नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा झाली पाहिजे. सर्व संघटनांनी समाजातील संघटनांनी यामध्ये एकत्र आलं पाहिजे आणि ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वागतार्ह आहेत त्यांचं स्वागत झालं पाहिजे. परंतु सरकारी शाळा संपवणारं त्यानंतर तुमची बोर्डाच्या परीक्षेविषयीचं असेल किंवा अल्प आर्थिक तरतूद असेल या सगळ्यांविषयी आपण आवाज उठवला पाहिजे आणि ही न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू होण्याच्या आताच ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत याचं पूर्णपणे अंमलबजावणी सूचना या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. मी एवढे बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.